पुणे बंगळुरू महामार्गावर नागा ठाणेच्या दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहतुकीचा खोळंबा झाला तर अनेक दिवस रस्ता खोदून ठेवल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत। तर 1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतायत आणि त्यामुळे आता वाहनधारकांनी संताप व्यक्त केलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी वाहतूक कोंडीच्या संदर्भातली आपण पाहतोय। पुणे बंगळुरू मार्गावर नागा ठाणे दरम्यान वाहतूक कोंडी झालेली आहे। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहतुकीचा प्रचंड असा खोळंबा झालेला आहे। अनेक दिवस रस्ता खोदून ठेवला आणि त्यामुळे आता वाहनधारकांना कसरत करावी लागते। 1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी आता 1.5 ते 2 तास लागतोय। एवढी मोठी वाहतूक कोंडी या परिसरामध्ये झालेली आहे। शशिकांत सूर्यवंशी आपले प्रतिनिधी या वाहतूक कोंडीच्या संदर्भातली अधिकची अपडेट आपल्याला देतात। शशिकांत, शुभम, आपण जर पाहिलं तर कराड ते सातारा या दरम्यान जे आहे ते मुंबईच्या दिशेने जाणारी लेन आहे। ही नागठाणे दरम्यान ज्या कंपनीनं या रस्त्याचा ठेका घेतलेला आहे, या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे साधारण 1.5 किलोमीटरचं अंतर पास करण्यासाठी 1.5 ते 2 तास वेळ आहे तो लागताना एकंदरीत पाहायला मिळतोय। त्यामुळे वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जातोय। गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी हे काम आहे ते संत गतीनं सुरू आहे। यामुळे याचा फटका जो आहे तो इथल्या या रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या वाहन चालकांना एकंदरीत होताना पाहायला मिळतोय। या अगोदर देखील कराड दरम्यान ज्या ब्रिजचं काम चालू होतं त्यावेळेला तो ब्रिजचा स्लॅब देखील कोसळलेला होता। त्यामुळे या सगळ्या कामावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण होताना एकंदरीत पाहायला मिळतंय। अनेक वेळा इथले कर्मचारी असतील, या ठिकाणचे आस्थापना असतील, या ज्या कंपनीच्या हलगर्जीपणाचा या सगळ्या आस्थापनांना देखील त्रास होताना एकंदरीत पाहायला मिळतोय। कामगार जे आहेत ते रस्ता रोको करतात, वेळेत त्यांचे पेमेंट सुद्धा या ठिकाणी मिळत नसल्यामुळे या सगळ्याचा परिणाम आहे तो कंपनीच्या कामावरती होताना पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला आहे आणि या रस्ता खोदून ठेवल्यामुळे वाहनांचे अपघात देखील रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये होत आहेत। अनेक वेळेला कराड उत्तरचे आमदार असतील, कराड दक्षिणचे आमदार असतील, या दोन्ही आमदारांनी या ठिकाणी संबंधित कंपनीला आणि या संबंधित विभागाला देखील या संदर्भामध्ये सूचना करून देखील कंपनीचं काम जे आहे ते जैसे तेच असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय। त्यामुळे रस्त्यावरतीची ही वाहतूक आहे ती आता एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते। ठीक आहे शशिकांत, अत्यंत महत्त्वाची अपडेट या वाहतूक कोंडीच्या संदर्भात या समस्येच्या संदर्भात देखील पोहोचवलेले आहे। तुर्तास धन्यवाद। तर रस्ता खोदून ठेवल्याने वाहतुकीला आता अडथळे निर्माण होत आहेत। पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।